नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवोदय स्कॉलरशिप साठी येणारे समानार्थी शब्द। जो काही कीर्ती हा शब्द आहे त्याला आपण ख्याती असे म्हणतो, लौकिक सुद्धा म्हणू शकतो। क्रीडा, क्रीडा म्हणजे खेळ, ज्याला आपण इंग्लिश मध्ये स्पोर्ट म्हणतो, SPORT स्पोर्ट। गर्व हा तिसरा शब्द आहे। गर्व म्हणजे काय? अहंकार आणि टाका। चौथा शब्द आपण पाहूया, गंध। गंध म्हणजे वास, दरवळ आणि परिमळ। पाचवा शब्द पाहूया आपण, जे काही आपले गीता, कुराण, बायबल जे ग्रंथ असतात ते काय असतात? ग्रंथालाच आपण पुस्तक सुद्धा म्हणू शकतो। सहावा शब्द पाहूया, गाणे। गाण्यालाच दुसरा समानार्थी शब्द कोणता आहे? गीत, गाणं आणि कवाली। सातवा शब्द आपण पाहूया, गाव। गावालाच आपण खेडे किंवा ग्राम असंही या ठिकाणी म्हणू शकतो। पुढं जी काही गोष्ट आहे, गोष्टीला आपण कथा, कथा। छंद, छंद म्हणजे आवड। छंद म्हणजे काय? आवड। चव, चव म्हणजे गोडी। चव म्हणजे काय? गोडी। जग म्हणजे विश्व, हे विश्वची माझी घर। जमीन म्हणजे भू, समानार्थी शब्द। जंगल म्हणजे वन आणि डोंगर हा शेवटचा शब्द आपण पाहूया। डोंगरालाच आपण पर्वत म्हणू शकतो। तर ही होती नवोदय स्कॉलरशिप मंथन साठी येणारी समानार्थी शब्द। धन्यवाद।